झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्या घरातील भिंतीवर एखादा कोळी दिसला की आपण लगेचच कोळ्याच्या जाळ्याला जळमट म्हणून काढून टाकतो। मात्र आता असं करू नका, कारण कोळी हा नैसर्गिकरित्या पेस्ट कंट्रोल म्हणून काम करत असतो। कोकण कृषी विद्यापीठातील एका संशोधकानं आतापर्यंत कोकणातून कोळ्यांच्या सुमारे 200 जाती शोधून काढल्या आहेत। नाजूक, दिसायला किळसवाणा, आपल्या अवतीभोवती नेहमी दिसणारा कीटक म्हणजे कोळी। जाळी विणण्यासाठी आणि भक्ष्य पकडण्यासाठी कोळ्यांची अविरत धडपड सुरू असते। या कोळ्यांचे विश्व विविधांगी आणि मजेशीर असते। देशात कोळ्यांच्या सुमारे 1500 जातींची नोंद आहे। त्यापैकी 200हून अधिक जाती कोकणात आढळत असल्याचं कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी सिद्ध केलंय। कोळ्यांच्या जातीप्रमाणे त्यांच्या जाळ्यांचेही विविध प्रकार आहेत। काही जाळी एकपदरी, उभी किंवा आडवी, चक्राकार असतात। जाळी विणण्यासाठी कोळी खास प्रकारचा रेशीम तयार करतात। हे रेशीम तितक्या जाडीच्या एखाद्या पोलादी तारेपेक्षा मजबूत असतं। ज्या 1500 कोळ्यांच्या जाती आढळतात त्यापैकी कमीत कमी 400 ते 450 जाती कोकणात असाव्यात असा अंदाज आहे। यापैकी सुमारे 300 जाती आम्ही नोंद केलेल्या आहेत। गांडूळ आणि उंदीर शेतकऱ्यांचे मित्र मानले जातात। तसंच कोळ्यांचंही आहे, कारण कोळी हा कीटकनाशक असून तो पेस्ट कंट्रोलचं काम करत असतो। काही कोळी हे पाण्यावर असतात, तर काही भिंतीवर, तर काही झाडांच्या पानावर राहतात। काही कोळी 4 ते 5 वर्षापर्यंत जगतात। मात्र काही इतर जगातल्या इतर ठिकाणावरून जे मोठे कोळी नोंद केले गेले आहेत ते अगदी 15 ते 20 वर्षापर्यंत सुद्धा जगू शकतात। एखाद्या कोळ्यापासून आपण काही फूट अंतरावर असतो, मात्र कधी चौकस नजरेने पाहत नाही। तसं पाहिल्यास आता कोळिष्टक हे एक जळमट राहिलं नसल्याचं लक्षात येईल। संदेश सावंत, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।